अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड। नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ। 1 लिटर फुल क्रीम दुधासाठी 74 रुपये तर अर्धा लिटर 37 रुपये दर मोजावे लागणार। लाडकी बहीण योजनेच्या नावे शेकडो बनावट बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर। जुहू पोलिसांकडून 4 जणांना अटक। पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1000 बस दाखल होणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका 500 आणि पीएमआरडीए 500 बस खरेदी करणार। क्रिकेटर रोहित शर्माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांनंतर रोहित शर्मा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्येही भेट। नाशिकच्या इगतपुरीमध्ये पाणीबाणी। 4 दिवसांपासून वीज नसल्याने 3 दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठाही खंडित।